अधिक महिन्यासाठी खास मराठीमधून विविध प्रकारचे अनारसे बनवण्याची सिरीजची आम्ही सुरुवात करत आहोत। आज आपण पाहणार आहोत परफेक्ट अनारसा पीठ कसं बनवायचं, ज्यामुळे अनारशांना सुंदर जाळी येईल आणि तुमचे अनारसे अजिबात बिघडणार नाहीत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला पुढचा कोणत्या प्रकारचा अनारसा व्हिडिओ पाहायला आवडेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अनारसे बनवण्यासाठी मी इथे घेत आहे गावरानी तांदूळ 2 ग्लास। हे ग्राम मध्ये 500 ग्राम आहे। तांदूळ ग्लास किंवा वाटींनी मोजून घ्यायचे, तर साखर टाकायला सोपं जातं। अनारसे बनवण्यासाठी हलकेवाले गावरानी तांदूळ घ्यायचे किंवा तुम्ही राशनचे तांदूळ सुद्धा घेऊ शकता। भारीवाले किंवा बासमती तांदूळ घ्यायची गरज नाही आहे। सर्वात आधी तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। तांदूळ हाताने रगडून साफ धुवून घेऊ। तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर 4-5 ग्लास पाणी घालून झाकून ठेवून देऊ। अनारशाचे पीठ बनवण्यासाठी तांदूळ 3 दिवस पाण्यात भिजत घालून ठेवले जातात, परंतु तांदळाचे पाणी रोज बदलायचे आहे। मी इथे तांदळाला 2-3 वेळा साफ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये 4-5 ग्लास पाणी टाकून झाकून ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी पहिले पाणी काढून घ्यायचे आहे आणि तांदळामध्ये दुसरे पाणी टाकून झाकून ठेवून द्यायचं आहे। तिसऱ्या दिवशी सुद्धा सेम प्रोसिजर, तांदळाचे पहिले पाणी काढून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये 2-3 ग्लास पाणी टाकून झाकून ठेवून द्यायचं आहे। रोज रोज पाणी बदलल्याने अनारसे पांढरे शुभ्र आणि जाळीदार बनतात आणि त्यामध्ये आंबट वास सुद्धा येत नाही। चौथ्या दिवशी सुद्धा एक वेळ तांदूळ धुवून घ्यायचे आहे आणि चाळणीमध्ये काढून पाणी झारून घ्यायचं आहे। पाणी झारल्यानंतर कॉटनच्या एका स्वच्छ कापडावर तांदूळ पसरवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे पसरवून 1 घंटा फॅनमध्ये तांदूळ सुकवून घ्यायचे आहे। इथे लक्ष द्या, तांदूळ जास्त सुकवायचे सुद्धा नाही आणि तांदूळ जास्त ओलसर सुद्धा राहायला नको। तांदूळ सुकतात तोपर्यंत साखर दळून घेऊ। अनारशामध्ये साखर सेम प्रमाणात टाकतात। 2 ग्लास तांदूळ घेतले आहे तर 2 ग्लासच साखर घ्यायची। साखर सुद्धा थोडी पांढरी शुभ्र पाहून घ्यायची आहे, तर अनारसे पांढरे शुभ्र बनतात। साखर पण दळून घ्यायची आहे। तांदळाला सुकवून 1 घंटा झाला आहे। इथे तांदूळ जास्त सुखायला बी नको आणि तांदळामध्ये जास्त ओलावा बी राहायला नको। तांदळाला हातामध्ये घेऊन चेक करायचं आहे। तांदूळ जास्त ओले असले तर हाताला चिपकतील आणि जास्त कोरडे झाले तर चोळल्यानंतर त्याचा चुरा नाही होणार। तांदूळाचा इथे छानपैकी चुरा होत आहे आणि तांदूळ हाताला चिकटत सुद्धा नाही। या स्टेजला तांदळाला दळून घ्यायचं आहे। आता थोडे थोडे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक छानपैकी याला दळून घ्यायचं आहे। आपण पाहू शकता इथे मी छानपैकी तांदळाचं पीठ करून घेतलं आहे। आता याला मैद्याच्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे। पीठ गाळल्यानंतर वरती जे तांदळाची चुरी राहील त्याला बाकीच्या तांदळामध्ये टाकून पुन्हा दळून घ्यायचं आहे। थोडे थोडे तांदूळ घालून दळल्याने पीठ बारीक दळले जाते, कारण अनारसे बनवण्यासाठी तांदळाचे पीठ खूप बारीक दळून घ्यायचं असते। पीठ थोडं सुद्धा जाडसर राहिलं तर अनारसे तळण्याच्या वेळेस अनारसे तेलामध्ये फुटतात। मी इथे पूर्ण तांदूळ दळून मैद्याच्या चाळणीने गाळून घेतले आहे। शेवटी जी चुरी उरली आहे त्याला डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवणार आहे। जेव्हा अनारसे बनवणार तेव्हा खसखसच्या जागेवर तुम्ही तांदळाची चुरी सुद्धा वापरू शकता। इथे मी 1 वेळा मैद्याच्या चाळणीने पीठ गाळून घेतले आहे। आता पुन्हा दुसऱ्या वेळेस मी मैद्याच्या चाळणीने पीठ गाळून घेणार आहे। अनारसे बनवण्याची हीच खास टीप आहे। तांदळाचे पीठ 2-3 वेळा मैद्याच्या चाळणीने गाळून बारीक केल्याने अनारसे कधीच बिघडणार नाहीत आणि छानपैकी जाळीदार बनतात। तिसऱ्यांदा सुद्धा मी तांदळाचे पीठ मैद्याच्या चाळणीने गाळून घेतले आहे। तांदळाचे पीठ 3 वेळा गाळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छानपैकी पांढरे शुभ्र आणि बारीक पीठ तयार झाले आहे। आता मी याच्यामध्ये पिठी साखर घालत आहे। पिठी साखर सुद्धा मैद्याच्या चाळणीने गाळून घेत आहे। आता यामध्ये पाणी किंवा दूध काहीच घालायचे नाही आहे, फक्त याला हाताने चांगले मळून घ्यायचे आहे किंवा तुम्ही याला मिक्सरमध्ये दळून सुद्धा घेऊ शकता। तांदूळ आणि साखरच्या ओलाव्यामुळेच हाताने मळून घेतल्यामुळे याचे छानपैकी लाडू बनतात। मी सांगितल्याप्रमाणे अनारशाचे पीठ तुम्ही एकदम बारीक करून घेतले तर तुमचे अनारसे कधीच नाही बिघडणार। पण का तुमचे अनारसे बाय चान्स
तळते वेळेस तुटत असतील तर तुम्ही भिजवलेले पीठ मिक्सरमध्ये घालून पुन्हा दळून घ्या. तुमचे अनारसे छान बनतील. हाताने मळून मळून पीठ चांगले सॉफ्ट झाले आहे. आता मी याचे लाडू बनवून घेणार आहे. लाडूची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी करू शकता. मी पूर्ण पिठाचे लाडू बनवून घेणार आहेत. माझे पूर्ण लाडू बनवून झाले आहेत. आता या लाडूंना एअरटाईट डब्यामध्ये घालून 2 दिवस मुरू द्यायचे आहे. त्यानंतरच याचे अनारसे बनवायचे आहेत. अशा प्रकारे अनारशाचे पीठ बनवून तुम्ही स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता. मी अनारशाचे पीठ बनवून फ्रीजमध्ये 2-3 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवत असते. याप्रमाणे पीठ तयार करून तुम्ही अलग अलग प्रकारचे अनारसे बनवू शकता. जसे पांढरे शुभ्र जाळीदार अनारसे, मावा अनारसे, तिरंगे अनारसे किंवा स्टफिंगवाला तिरंगा मावा अनारसा किंवा अनारसा गोली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून जरूर कळवा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.